प्रेमाची गोष्ट मालिकेमध्ये आता मुक्ताची आई माधवीच्या एका चुकीमुळे मुक्ताचं खूप मोठं काम होता होता बिघडलेलं आहे आणि ती संकटात सापडताना आपल्याला दिसणार आहे. तर प्रेक्षकांनो, झालं असं की तुम्हाला माहितीच असेल की स्वाती आणि तिचा नवरा खूप मोठ्या संकटात आहे आणि त्यांची मदत करण्यासाठी मुक्ता लोनसाठी खूप प्रयत्न करत असते, परंतु तिचं लोन कुठेच होत नाही. शेवटी एका बँकेकडून ओळखीवर तिचं लोन होणार होतं आणि यासाठी ती सगळे डॉक्युमेंट बँकेला जमा करते. डॉक्युमेंट बँकेला जमा केल्यानंतर बँकेचा माणूस हा मुक्ताच्या घरी फोन करतो, कारण मुक्ताने तिच्या स्वतःच्या घराचा पत्ता दिलेला असतो. पण जेव्हा हा बँकवाला फोन करतो तेव्हा हा फोन माधवी उचलते. मिसेस मुक्ताने लोनसाठी अप्लाय केलं होतं, त्याच्या व्हेरिफिकेशनसाठी मी फोन केला. यानंतर या माधवीला वाटतो की हा कुठला तरी फ्रॉड कॉल आहे, फसवणुकीचा कॉल आहे, म्हणून ती या बँकवाल्याला खूप झापते. मुक्ताला कोणत्याच लोनची गरज नाहीये असं बोलून हे फोन ठेवते. पण यानंतर माधवी जेव्हा या फोनविषयी मुक्ताला बोलते तेव्हा मुक्ता सांगते की हो, मला लोनची गरज आहे, पण इकडे मी कोणाला सांगितलं नाही, त्यामुळे आपल्या घराचा पत्ता दिला होता. यापुढे मग मुक्ताला बँकेकडून फोन येतो. तेव्हा मुक्ता बोलते की बँकेच्या लोनची प्रोसेस झाली का? तेव्हा मग बँकवाला बोलतो की तुमच्या घरातून लोनचं व्हेरिफिकेशनच झाले नाही, मग कसं आम्ही तुम्हाला लोन देणार? तेव्हा ही मुक्ता बोलते की माझ्या आईनं तर फोन उचलला होता. तेव्हा बँकवाला बोलतो की हा, मी केला होता फोन, पण त्यांनी मला चांगलंच झापलं. मी काय इथे वेडा म्हणून बसलोय का? तुम्हाला लोन पाहिजे म्हणून तुम्ही इथे आलात आणि अशा प्रकारे आम्हाला सुनावतात? नाही, आता आम्ही काहीच करू शकत नाही, तुमचं लोनची प्रोसेस कॅन्सल झालेली आहे असं बोलून तो बँकवाला फोन ठेवतो. यामुळे ही मुक्ता अजूनच टेन्शनमध्ये येते.